दरम्यान पावसानं विश्रांती घेतल्यानं तर राज्यात उकाडाही वाढणार आहे। मुंबईसह कोकणातल्या अनेक भागांमध्ये रात्रीच्या उकाड्यात वाढ होताना दिसते। उकाडा वाढलाय त्यामुळे रात्री एसीही लावावा लागतोय। पावसाळी हवामान नसल्यानं राज्यातल्या काही भागात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या हवेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे आणि पुढचे 2 ते 3 दिवस राज्यातल्या कमाल तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। आणि आता गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईत आज भाजपच्या कोर टीमची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये प्रदेशातील संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे। आगामी राजकीय रणनीतीचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यात काँग्रेसच्या मेळाव्यात नेत्यांच्या स्वागतासाठी शालेय गणवेशातल्या विद्यार्थ्यांचा वापर झाल्याचा आरोप समोर आलाय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशी स्वागतासाठी उभं केल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। महायुतीकडून महामंडळांचं वाटप लवकरच होणार आहे। महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युलाही ठरलाय। घटक पक्षांना येणाऱ्या वाट्यामुळे घटक पक्ष नाराज होण्याची सुद्धा शक्यता आहे। वर्ध्यात बोगस बियाणांमुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलाय। जिल्ह्यात आतापर्यंत 305 तक्रारी प्राप्त झाल्यात। सर्वाधिक 183 तक्रारी देवळी तालुक्यातून आल्यात। यावरून राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलंय। सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून राजकीय वाद चिघळलाय। खासदार विशाल पाटील यांच्या विधानानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सुरेश खाडे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। उद्घाटन करायची एवढीच खुमखुमी असेल तर खासदार फंडाच्या बाहेरून 1 रुपयाचा निधी आणून विकास करून मग रुबाब करा असा टोला लगावला आहे।